नमस्कार. शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय पाहण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी यायला पाहिजेत, ज्या बेसिक आपल्या इयत्ता 9वी मध्ये झालेल्या आहेत. त्याच बेसिक वरती आपल्याला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय पाहायचं आहे. पण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय पाहताना आपण पाहणार आहोत की संगत कोन कशाला म्हणतात आणि विक्रम कोन कशाला म्हणतात. तर तुम्हाला मी एका ट्रिकच्या माध्यमातून सांगेल की संगत कोन कसे असतात आणि विक्रम कोन कसे असतात. गणितीय भाषेत न सांगता आपल्या ट्रिकच्या भाषेत आपण म्हणजे समजून घेऊया की संगत कोन कशाला म्हणायचे आणि विक्रम कोन कशाला म्हणायचे. आपण काय पाहणार आहोत तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय पाहणार आहोत. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने शिकत आहोत. तर चला सगळ्यांनी वही पेन घ्या आणि मी जसं करते तसं सगळ्यांनी ड्रॉ करून घ्या, म्हणजे तुम्हाला कसं समजायला सोपं जाईल. आता बघा, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय संगत कोन हे काय होणार आहेत, तर हे आपल्या त्रिकोणाच्या कोन दुभाजकामध्ये येणार आहेत. मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकात आल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे की हा प्रमेय तयार करताना कसा केलेला आहे. त्यासाठी मी आधी तुम्हाला ह्या ज्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, संगत कोन कशाला म्हणतात, विक्रम कोन कशाला म्हणतात आणि कोन दुभाजकाचा काय गुणधर्म असतो, या 3 गोष्टी मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर बघा, संगत कोन कशाला म्हणतात. आता काय होणार, जेव्हा 2 समांतर रेषा असणार. आता इथं बघा, रेषा ए बी समांतर रेषा पी क्यू आणि या 2 समांतर रेषेला जेव्हा एखादी छेदिका छेदते. आता ही झाली आपली छेदिका. तर ही छेदिका जी आहे, आपण या छेदिकेला एम एन हे नाव देऊया. एम एन हे नाव देऊ. आता इथं बघा, आपल्याला संगत म्हटल्यानंतर काय लक्षात यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे संगत म्हणलं की सोबतीनं म्हणजे दोन्ही आपलं. आता मैत्री करणार तर आपली मैत्री कशी होते, आपण एका क्लासमध्ये असतो आणि आपण सहसा आपली मैत्री आपल्या क्लासमेट सोबतच होते. तर आपल्याला माहिती आहे ज्याचं स्थान आपल्या बरोबर आहे तोच कोण असणार आहे, तो आपला सोबती म्हणजे तोच आपला संगत असणार आहे. तर याच्यामध्ये पण तसंच आहे की संगत कोण म्हणजे ज्या दोघांचे स्थान सारखे आहेत ते संगत कोण झाले. आता इथं बघा, रेषा ए बी समांतर रेषा कशाशी आहे, पी क्यूशी. आणि एम एन ही काय आहे, एम एन ही छेदिका आहे. आणि ही छेदिका काय करते, तर रेषा ए बी आणि रेषा पी क्यू ला काय करते, तर बिंदू एस आणि बिंदू टी मध्ये छेदते. आली लक्षात, बिंदू एस व बिंदू टी मध्ये छेदते. हे बेसिक आहे. आपल्याला या प्रमेयामध्ये फक्त तुम्हाला म्हणजे मी प्रमेय शिकवताना तुम्हाला बेसिक लक्षात यायला पाहिजे, म्हणून मी हे तुम्हाला परत बेसिक घेते की संगत कोण कशाला म्हणतात ते. तर आता बघा, आता इथं दिसतंय आपल्याला कोन एम एस बी एकरूप कोन. हा कोण दिसतोय, एस टी क्यू. एस टी क्यू का बरं हे एकरूप आहेत, कारण हे संगत कोण आहेत. आणि संगत कोण कसे ओळखणार. आता समजा ही एक पायरी आहे, कोणती, ही ए बी एक पायरी आहे आणि पी क्यू ही एक पायरी आहे. या पायरीवरून या पायरीवर गेलं की म्हणजे आपल्याला दुसरा संगत कोण भेटणार. हीच आपली ट्रिक असणार आहे की आपल्याला शोधायचंय की याच्यामध्ये 2 संगत कोण शोधायचे म्हटल्यानंतर 2 समांतर रेषाची पायरी, त्याच्या वरची पायरी कोणती आहे ती बघायची. तसंच आता जेव्हा आपण खाली उतरणार तेव्हा खाली उतरतानाची पण पायरी बघायची. या पायरीच्या खालची पायरी कोणती असणार आहे, तर या पायरीच्या खालची पायरी कोणती, तर कोन बी एस टी एकरूप कोन क्यू टी एन. म्हणजे हा कोन, हा जो कोन आहे आपण तयार केलेला हा कोन आणि हा कोन,
एकरूप असणार आहेत, कारण हे कोण कसे आहेत, संगत कोण. मी तुम्हाला कसं सांगितलं की पायरीवर, एकाच पायरीवर, म्हणजे आपण पायरीवर चढताना ही पायरी चढली, याच्यानंतर आपण दुसरी पायरी चढली, तर जे हे कोण तयार होतात हे संगत कोण. आणि पायरी उतरताना ही पायरी उतरली आणि ही पायरी उतरली, तर हे दोन जे कोण असणार आहेत ते संगत कोण असणार. तसंच हे झालं उजव्या बाजूचं, तसंच डाव्या बाजूला पण होणार. येथे कोणता कोण, MSA. MSA एकरूप कोण कोणता, STP. STP. आणि आज हा झाला, हा इथला कोण झाला MSA एकरूप कोण STP. हे कसे संगत कोण. आणि अजून एक कोणता कोण तयार होणार याच्यात, कोण याच्या खालचा, म्हणजे इकडली पायरी उतरताना जो तयार होणार तो झाला अजून एक आपला संगत कोण. तर कोण AST एकरूप कोण APTN. हे काय आहेत आपले, तर हे सगळे आहेत आपले संगत कोण. संगत कोण आलं लक्षात. आता व्युत्क्रम कोण आपलं दुसरं काय आहे, तर व्युत्क्रम कोण कशाला म्हणायचे हे पण आपलं झालेलं आहे. कशामध्ये, इयत्ता 9वी मध्ये झालेलं आहे. पण आपल्याला आता याचा उपयोग 10वीच्या प्रमेयामध्ये येणार असल्यामुळे आपण आता ते पण पाहणार आहोत. तर व्युत्क्रम कोण कशाला म्हणायचं. आता बघा, जेव्हा दोन समांतर रेषा असतात आणि दोन समांतर रेषांनी जेव्हा एखादी छेदिका छेदते, तेव्हा याच्यामध्ये ट्रिक, याच्यातली ट्रिक काय असणार आहे. आता AB आणि PQ ह्या दोन रेषा आहेत आणि त्यांना M आणि N या छेदिकेने छेदलेले आहे. आणि कुठे छेदलेले आहे, बिंदू S आणि बिंदू T मध्ये छेदलेला आहे. तर व्युत्क्रम कोण कसं लक्षात ठेवायचं, झेड, जेथे झेड तयार होतो, आपल्याला अक्षर बघायचं अल्फाबेट मध्ये की झेड कुठे दिसतो, तर इथे बघा ASTQ. इथे बघा ASTQ मध्ये काय तयार होतंय, झेड तयार होतोय. आणि हा जो झेड आहे, ह्या झेडच्या कोपऱ्यामध्ये जे कोण तयार होतात, म्हणजे कोण AST एकरूप कोण STQ. आणि अजून एक, आता हा झाला इकडला झेड, आता दुसरा झेड बघूया आपण. आता हा झेड अजून दुसरा झेड कुठे तयार होतो बघायचं. तर दुसरा झेड कुठे तयार होईल, BSTP मध्ये हा दुसरा झेड तयार होतो. आणि इथं मग कोणते कोण व्युत्क्रम कोण होतात, तर हा कोण आणि हा कोण, म्हणजे कोपऱ्यात, झेडच्या कोपऱ्यात तयार होणारे कोण हे झाले व्युत्क्रम कोण. म्हणून कोण BST एकरूप कोण STP. हे काय, व्युत्क्रम कोण हे कसे एकरूप असतात. जेव्हा दोन समांतर रेषांना एखादी छेदिका छेदते तेव्हा तयार झालेले व्युत्क्रम कोण कसे असतात, तर एकरूप असतात. आणि संगत कोण ही काय असतात, तर एकरूप असतात. आता संगत कोण आणि व्युत्क्रम कोण झालं. आता तिसरं पाहूया आपण की कोन दुभाजकचं काम काय आहे. तर कोन दुभाजक काय करतो, कोन दुभाजक काय करतो, तर त्या कोनाला, आता हा कोन आहे, हा आहे आपला कोन, कोणता ABC. हा आपला कोन आहे आणि या कोनाला एखादा दुभाजक आहे. आता म्हणजे आपण इथून किरण PQ, किरण BQ हा दुभाजक काढला. हा दुभाजक काय करतो, तर हा दुभाजक कोणाला दोन समान भागामध्ये विभागतो. म्हणजे काय करतो, तर ह्या कोन ABC चे दोन समान भाग करतो. आणि ते भाग कसे होणार, म्हणजे कोन ABQ एकरूप कोन QBC. हे काय होणार, हे असणार आहे कोन दुभाजकाचं कार्य, की कोन दुभाजक काय करतो. आता संगत कोण झालं, व्युत्क्रम कोण झालं आणि कोन दुभाजक काय करतो हे आपण पाहिले. आता या तिन्हीचा
उपयोग करून आपल्याला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय सोडवायचं आहे. तर आता बघूया की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय काय असणार आहे. आता आपण सुरुवातीपासूनच त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय पाहूया. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजकाचे प्रमेय. आता मी तुम्हाला सांगितले प्रमेय काय असणार आहे, तर एक शाब्दिक भाषेत केलेली मांडणी, म्हणजे एखादा सांगितलेला गुणधर्म जे की आपल्या सायंटिस्टनी, शास्त्रज्ञांनी, गणितीय शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहेत, ते एखादा गुणधर्म असणार आहे. तर प्रमेय, आता त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयमध्ये ते प्रमेय काय सांगते की प्रमेय असं सांगते, हे आपण शाब्दिक भाषेत मांडणी करायची आपल्याला. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक कोनाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. हे काय आपलं प्रमेय आहे. प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. हे काय सांगितले? प्रमेय सांगितले. तर आपल्याला काय, आधी आकृती काढून घेऊया. आता आपण एक त्रिकोण काढून घेऊया. म्हणजे काय सांगितले? हा त्रिकोण आहे. त्रिकोण कोणता? हा ABC हा त्रिकोण आहे. आणि या त्रिकोणाचा आपण एक कोन दुभाजक काढणार आहोत, जे तुम्हाला मी 1-2 मिनिटापूर्वी सांगितलेलं आहे. कोन दुभाजक काय करतो, तर दोन्ही त्रिकोणाच्या कोनाला 2 समान भागात विभागतो. आणि हा कोन दुभाजक म्हणजे जो किरण काढलाय आपण, हा काय करतो, तर बिंदू C मधून जाणारा जो किरण काढलाय तो काय करतो, तर बाजू AB वर E मध्ये छेदतो. हे झालं आपलं कोन दुभाजकाचं. आता आपल्याला काय करायचंय की या प्रमेयाला सिद्धता करण्यासाठी आपल्याला काय करावं लागल, तर एक रचना करावी लागेल. तर रचना कशी केलेली आहे, तर रचना काय केलेली आहे, बिंदू बी मधून C ला समांतर एक रेषा काढायची आहे. आता C ला समांतर आपण अशी एक रेषा काढली कधी असतो, तर बिंदू B मधून एक C ला समांतर अशी रेषा काढली. आणि ती काय केली, तर जी वाढवलेली AC म्हणजे AC या बाजूला वाढवायचं, आणि वाढवलेल्या AC ला बिंदू D मध्ये काय करते, तर छेदते. ही जी रेषा आहे तर D मध्ये छेदते. ही आपण केलेली आहे कोन दुभाजक, त्रिकोणाचं कोन दुभाजक सिद्ध करण्यासाठीची रचना. आता प्रमेय झालं. प्रमेयामध्ये काय सांगितलेलं होतं की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. हे सांगितले आपल्याला प्रमेयामध्ये. आता मी तुम्हाला सांगितले पक्ष म्हणल्यानंतर काय करायचं, तर पक्षात काय लिहायचं. प्रमेय आला म्हटलं की पक्ष येणार आपल्याला. प्रमेय हे शब्द, क्रियाचे 3 शब्द आले, आपल्याला लक्षात ठेवायचं. प्रमेय आला म्हटल्यानंतर आपल्याला याच्याना 5 बाजू मांडाव्या लागणार. मग प्रमेयामध्ये 5 कोणत्या कोणत्या गोष्टी, प्रमेय, पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता, या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे आपलं काय विसरून तर गेलं नाही ना, काय राहून तर गेलं नाही ना, असं लक्षात आणायचं जेव्हा आपण प्रमेय लिहितो.
परीक्षेमध्ये एक 5 मार्काला जेव्हा प्रमेय विचारला जातो, विचारल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे की प्रमेय आलाय म्हणल्यानंतर 5 मार्काला आलाय म्हणल्यानंतर 5 गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजे. कोणत्या कोणत्या? तर प्र मध्ये प्र आलं पहिल्यांदा म्हणजे पक्ष पहिल्यांदा येणार. आलं लक्षात? पुन्हा काय येणार? साध्य येणार. परत काय येणार? रचना येणार. आणि सगळ्यात मोठं सिद्धता म्हणजे काय असणार आहे? आपण त्या प्रमेयाची सिद्धता करण्यासाठी जी पूर्ण मांडणी करणार आहोत ती झाली सिद्धता. म्हणून सगळ्यात मोठा शब्द कोणता? सिद्धता. मग लक्षात ठेवायचं, मोठा शब्द सिद्धता म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये काय येणार आहे? तर त्याची पूर्ण अशी विश्लेषण येणार आहे. कशाचं? प्रमेयाचं. मग आता आपण पक्ष लिहूया. पक्ष म्हणल्यानंतर काय की जे प्रमेय आहे, प्रमेय शाब्दिक भाषेत सांगितलेलं आहे, पण ते गणितीय भाषेत मांडायचे. मग गणितीय भाषेत मांडण्यासाठी आपण जी ही आकृती काढलेली आहे त्या आकृतीच आपल्याला पक्ष मांडायचा आहे. आता इथं इथं आपल्याला त्या पक्षात काय लिहिता येईल? तर कोणत्या त्रिकोणाचा विचार करतोय आपण? त्रिकोणाच्या कोणाचा? म्हणजे मग कोणत्या त्रिकोणाचा विचार करतोय? तर त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला काय करायचंय? त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसीच्या कोन सीचा दुभाजक. इथं कोन सीचा दुभाजक काय आहे? सी. मी तुम्हाला मगाशी सांगितले सी काय आहे? त्रिकोण एबीसीचा दुभाजक आहे. तर दुभाजक काय करतो? हा बाजू AB ला बिंदू कुठे छेदतो? बिंदू ई मध्ये छेदतो. असं स्टेप बाय स्टेप, मी जसं लिहिते तसं स्टेप बाय स्टेप लिहा. समजावण्यासाठी जागा पुरणार नाही म्हणून मी थोडीशी जागा सोडलेली नाही, पण लिहिताना तुम्ही कसं सुटसुटीत आणि सुरळीत लिहायचं, म्हणजे कसं मार्क्स मिळतात. बरोबर. आता प्रमेय झालं, पक्ष झालं. आता बाजू मांडल्यानंतर आपल्याला काय साध्य करायचंय? तर ते साध्य लिहायचे. साध्य मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की हा जो दुभाजक आहे, हा दुभाजक कोणासमोरील बाजूला, म्हणजे ही ज्या दुभाजकाच्या ही कोणासमोरील बाजू कुठली झाली? तर AB या बाजूला काय करतो? तर उरलेल्या बाजू कोणत्या आहेत? बाजू AC आणि बाजू BC या काय आहेत? उरलेल्या बाजू आहेत. या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. कोण? तर हा कोन दुभाजक विभागतो. मग कसं लिहायचं? तर इथं साध्य लिहिताना बघा, छोट्याशी गुणोत्तर लिहायचं. AEB समोरासमोर आहे, तर आपल्याला समोरासमोर नाही, म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून सांगते मी, लिहिताना लक्षात यावं. छोट्याशी गुणोत्तर AEB बरोबर. काय करायचं? याच्या समोर कोणती बाजू? ती ह्याच्या समोर लिहून टाकायची AC. आणि याच्या समोरची कोणती बाजू येणार? तर BC. ही याच्या पुढे लिहून द्यायची. म्हणजे काय येणार आपल्याला? साध्य. लिहिताना तुमच्या लक्षात यावं. त्रिकोण काढल्यानंतर काय होतं की कधी कधी काय होतं, AE भागिले AC, EB भागिले BC असे येईल का, काय येईल, म्हणजे ऐनवेळी कन्फ्युजन होतं. मग ऐनवेळी कन्फ्युजन नको व्हायला, एकदम फिक्स माइंड मध्ये बसायला पाहिजे. म्हणून काय, छोट्याशी आणि मोठ्याची असं गुणोत्तर. पण काय पाहिजे? याच ह्या बाजूशी आणि याच या बाजूशी असं गुणोत्तर, म्हणजे समोरासमोर. म्हणजे याच्या समोर हे आहे म्हणून याच्या समोर इथं हे लिहिलं, आणि ह्याच्या समोर हे आहे म्हणून ह्याच्यासोबत हे लिहिलं. हे झालं साध्य. आता रचना. साध्य करायचं म्हणल्यानंतर काहीतरी रचना करावीच लागेल. तर रचना आपण काय केली? मी तुम्हाला मगाशी सांगितले, हा जो त्रिकोण ABC आहे याच्या बिंदू C मधून काय केलंय? तर हा CE बिंदू B मधून काय केलंय? हा जो कोन दुभाजक आहे CE ह्याला समांतर आपण एक रेषा काढली, आणि ही जी रेषा आहे या बाजू AC ला वाढवलंय आणि बिंदू D मध्ये छेदलंय.
हे काय केलेले आहे आपण रचना. मग जी रचना केली ती आहे तशी गणितीय भाषेत लिहायची. मग काय केलंय, बिंदू बी मधून EC ला किरण CE ला, EC काय आणि CE काय सारखंच, किरण CE ला समांतर असणारी रेषा काढा व ती वाढवलेल्या बाजू AC ला कुठे छेदते, तर बिंदू D मध्ये छेदते. बिंदू D मध्ये छेदते. ही झाली आपली रचना. आता प्रमेय, मी तुम्हाला काय म्हणलं, प्रमेय आलं की पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या, प्रमेय, पक्ष, साध्य, रचना आणि सगळ्यात मोठी काय असणार आहे, ती सिद्धता असणार आहे. आता आपण पाहूया सिद्धता. सिद्धता कशी करायची ते आपण बघणार आहोत. आता बघा, प्रमेय म्हणलं की शाब्दिक भाषेत तुम्हाला सांगितलं. पक्ष आला म्हणजे त्या प्रमेयाबद्दल, म्हणजे या त्रिकोण हा काय करतो, तर स्वतःबद्दलची माहिती पूर्ण गणितीय भाषेत सांगतो की मी हा त्रिकोण आहे, माझ्यामध्ये हे केलेलं आहे. म्हणजे कोण C हा दुभाजक आहे, कोण C चा दुभाजक हा बाजू AB ला काय करतो, तरी बिंदू E मध्ये छेदतो, हे सांगितले. साध्य म्हणजे आपल्याला साध्य करायला सांगितले, जे काढायला सांगितले आपल्याला सिद्धता करून, ते म्हणजे जे प्रमेयात सांगितले ते फक्त गणितीय भाषेत लिहायचं की दुभाजक काय करतो, तर कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. आता रचना काय केली आपण, बिंदू B मधून काय केलेलं आहे, एक अशी समांतर रेषा काढलेली आहे की जी CE ला, किरण CE ला समांतर आहे आणि वाढवलेले AC ला D मध्ये छेदते. आता सिद्धता, जे काही केलंय ते आहे त्या भाषेत आपल्याला लिहून टाकायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा दोन समांतर रेषांना एखादी छेदिका छेदते तेव्हा काय होतंय, संगत कोण तयार होतात, विक्रम कोण तयार होतात. पण आपल्या लक्षात आपल्याला काय वाटतं, नेहमी आपल्या डोक्यात हीच आकृती तयार झालेली असते की दोन समांतर रेषा म्हणले की अशा असणार. पण इथं तसं नाही. इथं कशा आहेत, ह्या दोन समांतर रेषा आहेत अशा, आणि ह्यांना काय करते, तर एक छेदिका अशी छेदते. तर आता इथं बघा, इथं दोन समांतर, या ज्या उभ्या दोन समांतर रेषा आहेत त्या कोणत्या आहेत, तर CE आणि DB. त्या काय, या दोन समांतर रेषा, आणि यांना दोन छेदिका छेदतात. तर कोणती छेदिका ही AD छेदिका, म्हणजे ह्या समांतर रेषेची ही AD छेदिका, आणि इथून कोणती, तर या बिंदूतून गेलेली ही BC छेदिका. काय झाले, ह्या दोन छेदिका. आलं लक्षात. ही मी छोटी काढलेली आकृती आहे, या आकृतीतलीच, म्हणजे आता या आकृतीचा आपल्याला विचार करायचा. तर आपण बघू, किरण CE म्हणजे जो आपला कोन दुभाजक आहे, किरण CE काय आहे, समांतर ही जी आपली रेषा, ही जी आपली समांतर रेषा BD व आपण छेदिका कोणती घेणार, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, म्हणजे लक्षात राहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मोठ्यापासून सुरुवात होणार, म्हणजे आधी आपण मोठी छेदिका घेणार. मग मोठी छेदिका कोणची आहे इथं, तर मी तुम्हाला सांगितलं आधी, मोठी छेदिका कोणती, तर ही आपली मोठी छेदिका AD. ही जी आहे ना, ही मी त्याचं छोटं रूप केलेलं आहे, या आकृतीचं छोटं रूप तुम्हाला समजण्यासाठी. म्हणजे ही काय आपली, ही छेदिका, ह्या दोन रेषा समांतर, म्हणजे CE किरण आणि DB रेषा, आणि ही आपली AD छेदिका. हे आपल्याला घेऊन आपल्याला काय बघायचंय की संगत कोण एकरूप दाखवायचे. आता या दोन रेषा समांतर आणि AD ही छेदिका असल्यानंतर संगत कोणते तयार होणार, तर इथे बघा ACE
म्हणजे या दोन रेषेला, आता ही काल्पनिक रेषा काढते तुम्हाला समजण्यासाठी. ही काल्पनिक रेषा ACE म्हणजे कोण AC. आता संगत कोण बघूया. कोण ACE एकरूप कोण ह्या दोन समांतर रेषा आणि AD छेदिका असणार ACE आणि CDB हे काय होणार आहे, कोण संगत कोण. म्हणून कोण CDB हे एकरूप आहेत. हे कशावरून काढले आपण, संगत कोण. आता काय करायचं, याला 1 नंबर नाव द्यायचं. हे झालं, हे समीकरण पहिलं. आता आपल्याला काय करायचंय, दुसरी छेदिका. आता मोठी छेदिका AD तर झाली, आता छोटी छेदिका ही जी BC आहे ना, ही छोटी छेदिका घेऊ. BC ही छेदिका. आता BC ही छेदिका घेतल्यानंतर काय होणार, BC छेदिका घेतल्यानंतर आपल्याला व्युत्क्रम कोण बघायचे. मी तुम्हाला मगाशी सांगितले व्युत्क्रम कोण म्हणजे जिथे झेड तयार होतो. आता इथे झेड कुठे तयार होतो बघायचं. आता इथे कोणता झेड तयार व्हायला, ECBD म्हणजे हा ECBD इथे झेड तयार व्हायला. आणि झेड तयार झाल्यावर या ज्या कोणामध्ये तयार होणारे जे कोण आहेत ते कसे असतात, व्युत्क्रम कोण असतात झेडच्या कोणामध्ये. आणि व्युत्क्रम कोण काय असतात, नेहमी एकरूप असतात. म्हणून 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 कोण ECB एकरूप कोण CBD हे कशावरून काढले आपण, व्युत्क्रम कोण काय असतात, नेहमी एकरूप असतात. आता हे झालं आपलं समीकरण नंबर 2. आता आपलं हे व्युत्क्रम कोण झालं, हे संगत कोण, हे व्युत्क्रम कोण. आता हे दोन कोण झालं. आता आपल्याला काय बघायचंय, कोण दुभाजक. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा काय, कोण ACB चा C काय, कोण दुभाजक आहे. मग काय करतो, कोण दुभाजक काय करतो, तर या त्रिकोणाला 2 समान भागात विभागतो. म्हणून काय करायचं, परंतु आपण हे जे कोण संगत कोण एकरूप दाखवले, परंतु काय, कोण ACE एकरूप कोण ECB कशावरून, तर पक्षावरून. जे की आपण हे पक्ष आहे आणि या पक्षात काय लिहिले, कोण C हा दुभाजक आहे आणि AB ला E मध्ये छेदतो. हे कशावरून, पक्षावरून. हे आपलं झालं समीकरण नंबर 3. आपण जसं लिहू तसं स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये समीकरण लिहित राहायचं. आता या तिन्ही समीकरणावरून आपल्या काय लक्षात येणार आहे की ACE एकरूप CDB आणि ECB एकरूप काय आहे, CBD. म्हणून मग काय, आता ह्या दोन्ही मध्ये काय आहे, याच्यामध्ये काय, हे तिन्ही एकमेकांशी एकरूप आहेत. ACE एकरूप आहे CDB शी आणि ECB एकरूप आहे CBD शी. म्हणजे याच्यावरून आपल्या काय लक्षात येते, हे दोन्ही कोण म्हणजे, आणि पक्षात काय दिलेलं आहे, कोण ACB, कोण ACE आणि कोण ECB हे दोन कोण सारखे आहेत. मग हे दोन कोण सारखे आहेत म्हणल्यानंतर हे दोन कोण पण सारखे झाले. म्हणून काय करायचं आपल्याला, म्हणून कोण CDB एकरूप कोण CBD म्हणजे हे दोन कोण CDB आणि कोण CBD हे काय झाले, एकरूप झाले. हे झालं आपलं. काय करणार आपण इथं कशावरून केले, तर आपण समीकरण 1, 2 आणि समीकरण 3 वरून आपण हे तयार केले. ह्याच्यावरून हे आपण याचा निष्कर्ष काढलेला आहे. हे इथं लिहायचं आणि आपण हे 4 नंबर नाव देऊन टाकायचं. आता बघा, आपल्याला हे तर माहिती आहे की
दोन एकरूप कोणासमोरील बाजू हे कशा असतात? एकरूप असतात. मग आता हे कोण एकरूप आहेत म्हणल्यानंतर याच्या समोरील बाजू बी कशा असणार आहेत? एकरूप असणार आहेत, म्हणजे सारखे असणार आहेत. म्हणून आता इथे बघा, त्रिकोण CBD मध्ये आपण मोठ्या त्रिकोणाचा विचार करतोय, म्हणून त्रिकोण CBD मध्ये बाजू जी आहे, बाजू CB एकरूप बाजू CD हे कशावरून काढले आपण? तर एकरूप कोणासमोरील बाजू आहे त्या याच्या समोर जे आपण लॉजिक लावले ते लिहून काढायचे. एकरूप कोणासमोरील बाजू असं शॉर्टकट मध्ये लिहिलं तरी चालतं. आता हे झालं. आता याच्यामध्ये बाजू एकरूप आहेत म्हणल्यानंतर कशा लिहिणार आपण? CB बरोबर CD यांची लांबी समान आहे. आता आपल्याला काय करायचंय? तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय मी शिकवलेलं आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय काय आहे? जेव्हा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती काय करते? तर त्या त्रिकोणाच्या बाजूला प्रमाणात विभागते. हे काय आहे? आपलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे. मग म्हणून आता आपल्याला काय बघायचंय? म्हणून काय करायचं आपल्याला? आता विचार करायचा. म्हणून आता मोठ्या त्रिकोणाचा विचार करायचा. आता हे आपण सगळं आतले खिचडी तयार केली. आता हे आपलं झालं सगळ्यात मोठं कुकर. आता कुकर उचलायचं आपल्याला. हे मधली खिचडी तयार झाली की काय करणार आपण? कुकर उचलणार. मग मोठं काय आहे कुकर? ABD मध्ये त्रिकोण ABD मध्ये काय आहे? तर BD समांतर CE, रेख BD समांतर रेख CE व ही काय आहे? आपली रचना आहे. आपण ह्याच्यामध्ये केलेली आहे रचनेमध्ये केलेलं आहे, म्हणून हे आपण रचना म्हणून मांडून द्यायचं. आता रचनेत केलंय आणि प्रमाणाचं मूलभूत काय प्रमेय या त्रिकोणामध्ये अप्लाय करायचं. आपल्याला काय करतं? AE भागिले EB बरोबर हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाला काय करतो? या प्रमाणात विभागते. म्हणजे ही जी रेषा समांतर रेषा आहे जी या दोन बाजूंना छेदते ती काय करते? तर ही तयार झालेली जी उरलेल्या ज्या बाजूला काय करते? तर प्रमाणात विभागते. मग ह्या कोणत्या? AB आणि AD ला कशी विभागते? AE भागिले EB बरोबर AC भागिले CD. पण आपण काय बघितलं इथं याच्यामध्ये? हे आहे आपलं 5 नंबरचं समीकरण. याच्यात काय पाहिलंय आपण की CD म्हणजेच काय आहे? CD म्हणजेच BC आहे. हे म्हणजे CD म्हणजेच BC आहे. हे आपण त्याच्यासाठी सिद्ध केलेलं आहे. म्हणून AE भागिले EB बरोबर AC भागिले BC हे काय आहे? आपलं प्रमेय सिद्ध झालेलं आहे. प्रमेय सिद्ध झाले म्हणजे हे काय केलेलं आहे? आपण साध्य काढलेलं आहे. हे अशा प्रकारे आपण साध्य काढलेलं आहे. मी तुम्हाला एका पेजवर समजवण्यासाठी एवढं एकाच पेजवरती घेतलेलं आहे, पण तुम्ही एका पेजवरती न घेता सुटसुटीत असं वेगवेगळ्या 2 पेज भरतात त्याचे खरं तर, पण मी तुम्हाला समजायला आणि एकत्र यायला असं एकाच पेजवरती घेतलेलं आहे. तुम्ही बघून घ्या आणि अशाच प्रकारे प्रमेय सोडवा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं कसं सोडवले ते. तर लक्षात आलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील जे आपलं प्रमेय आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचं लेक्चर लगेच आल्यानंतर नोटिफिकेशन येईल की पुढचं लेक्चर आलेलं आहे. चला, धन्यवाद.